आपल्या सोबत आहे डॉक्टर अविनाश नाणे. आपण वंचित बहुजन आघाडीतर्फे साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवार आहात. सर, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर, आम्ही आपल्याकडे जाणून घेऊ की या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचे आपले विकास कार्य आहे, काय आपले मुद्दे राहणार, कशा प्रकारचे आपले पुढची नियोजन राहणार त्याबद्दल. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मला वंचित बहुजन आघाडीतर्फे तिकीट दिलेले आहे. त्यांच्या समस्त मार्गदर्शनाखाली आम्ही इथे साकोली विधानसभेमध्ये लढा देणार आहोत आणि आमचा प्रमुख मुद्दा हा विकास राहील. आणि मागील 20 वर्षापासून साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये विकास दिसत नाही आणि झालेला नाही आणि त्याबाबत जनता खूप नाराज आहे. बरेचसे विकास कामं रखडलेले आहे. विद्यमान जे आमदार आहेत त्यांच्याकडून दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, असे बरेचसे प्रश्न आहेत. आता आपण उमेदवार आहात, जर आपण निवडून आलं तर आपले पुढचे काय काय हे राहणार, प्राथमिकता राहणार, काय काय प्रायोरिटीज राहणार त्याबद्दल. सर्वप्रथम तर आपण साकोलीचे जे मुद्दे रखडलेले आहेत, आता जर बघितलं तुम्ही तर आता सध्या 4-5 गावांनी, जसं लाखनी तालुक्यातील सिंदपुरी गाव आणि गोंडेवरी गाव यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की मागील 20 वर्षापासून त्या गावचे रोड झालेले नाही आणि त्यांचा साधा रस्ता जो जाण्याचा मार्ग आहे प्रत्येक दिवसांचा, तो रोड तयार झालेला नाही. तर त्याच्यामुळे रस्ते कसे विकास होतील हा एक प्रामुख्याने मुद्दा राहील. नंतर भेल प्रकल्प हा पण एक मोठा रोजगार निर्मितीचा होता आणि त्यांना जसे सांगण्यात आले होते की त्यांच्या कुटुंबाला एक आपत्कालीन एक नोकरी मिळेल, ते पण झालेलं नाही आणि भेल प्रकल्प पूर्णपणे सुरू झालेला नाही आणि अथवा त्यांच्या जमीन पण परत करण्यात येत नाही आहे. तर हा एक मोठा अन्याय आहे. नंतर 70-75 वर्षापासून सरकारी स्कूल जे आहेत त्या दिवसेंदिवस वाढायला हवे, पण आपण बघतो आहे की सरकारी स्कूल दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि शिक्षण संख्या कमी होत आहे. तर हा खूप मोठा एक षडयंत्र आहे. गरीब मुलांचे शिक्षण कुठे होईल हा एक मोठा गरिबापुढे एक मोठा एक प्रश्न आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेहमी आपल्याला मार्गदर्शन लाभले जातात आणि आपण नेहमीच ते पण बघतच राहतो की कशा प्रकारची चळवळी सुरू आहे आपल्या कार्यक्रमाची. तर मला सांगा, आता हे जे आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा जी आहे आता पुढे निघणार आहे, त्याचे काय संकल्पना राहणार आणि साहेब पण येणार का त्याबद्दल सांगा. साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये दिनांक 28/9/2024 पासून आपण वंचित बहुजन आघाडीतर्फे आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा काढणार आहोत. त्यानिमित्ताने आपण जनतेचं संवाद साधणार आणि जनतेसमोर कोणते प्रश्न आहेत आणि प्रश्न कसे मार्गी लागायला पाहिजेत आणि जे सरकार बनेल त्या सरकारने कोणते प्रश्न हाताळायला पाहिजे ह्याबद्दल आपण सविस्तर माहिती देणार आणि आपण जनतेसोबत राहून जनतेचे आपण प्रश्न सोडवणार. महायुती सरकारतर्फे आता ही गाजावाजा होत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या. प्रत्यक्षात बघितलं तर बरेचसे बहिणीच्या खात्यात पैसे नाही आले, आणखी ते प्रचार प्रसार करतात, विरोधक टीका टिप्पणी करतात, त्यावर आपण काय भाष्य करणार. हा तर एक राजकारणीय स्टंट आहे. त्यांनी पूर्वी जनतेला हे सांगावं की हे जी निधी ते डायव्हर्ट केलेली आहे ती कोणत्या याच्यामधून त्यांनी डायव्हर्ट केलेली निधी आहे, त्यांनी ते अजून स्पष्टपणे सांगितलेलं नाही. तो पण मुद्दा आम्ही या आरक्षण संवाद यात्रामध्ये घेणार आहोत की जो SC ST OBCचा जो स्थानिक निधी आहे तो निधी इकडे तिकडे न वळता तो निधी त्यांच्याकरताच वापरावा, हा पण एक आमचा मोठा मुद्दा आहे. आपण हे बघतो बरेचसे युवक लोक निराश झालेले आहे अनेक पार्टीतून. त्यांना असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीची सत्ता आली पाहिजे. अशात आपल्यातर्फे कशा प्रकारची तयारी आहे पक्ष बांधणीला संघटन मजबूत करण्यासाठी किंवा सदस्यता अभियानासाठी आपली कशा प्रकारची तयारी त्याबद्दल. माझं साकोली विधानसभा क्षेत्र पकडलं तर हा पर्यटनाकरता खूप मोठं चांगलं क्षेत्र आहे. जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पर्यटन क्षेत्र विकसित झालं
त्याच पद्धतीनं पण हे क्षेत्र साकोली क्षेत्र विकसित करता येतो आणि त्या माध्यमानं येथील तरुण बेरोजगार तरुणांना रोजगार मिळू शकतो. तर तो एक चांगला मुद्दा आहे. आणि बाकी मोठे मोठे मुद्दे तर आहेत, खाजगीकरणाचे मुद्दे आहेत. नंतर मग तुमचं आताच मी बोललो की ज्या सरकारी स्कूल दिवसेंदिवस वाढायला पाहिजेत त्या दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि गरिबांचं शिक्षण कसं राहील ते एक मोठं एकच प्रश्न आहे. आणि तो मुद्दा खूप पेटायला पाहिजे. हा एक षडयंत्र वाटतं मला की ग्रामीण भागामध्ये सरकारी स्कूल जास्त व्हायला हवेत, पण ते असं दिसतं आहे की सरकारी स्कूल दिवसेंदिवस कमी होत आहेत, शिक्षकांची संख्या कमी होत आहेत. शिक्षकांचे जे काम आहे शिकवणं ते बाजूला करून त्यांना बाकी कामावर त्यांना लावतायत. आजच भंडारामध्ये एक शिक्षकांचा मोठा आंदोलन झालं. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की कंत्राटी शिक्षक भरू नये. तर हा जो बेसिक जे आपले जनतेचे प्रश्न आहेत, अन्न वस्त्र निवारा, हे पण आतापर्यंत 70-75 वर्ष झालेले आहेत, ते पण आतापर्यंत पूर्णपणे झालेले नाहीत. तर मग अशा सरकारचं कोणतं काम की जे बेसिक प्रश्न ते सॉल्व्ह करत नसतील. अन्न वस्त्र निवारा जो आपलं 1950 पासून जे सुरू झालेलं आहे तेव्हापासून जर बेसिक प्रश्न जर आपले सुटत नसतील तर मग ह्या दोन्ही सरकारचं काम काय. आणि घरकुल तुम्ही ग्रामीण भागात फिरून बघाल तर बरेच लोकांचे घरकुल मिळालेलं नाही आहे. अजून यशवंतराव घरकुल योजनेमध्ये 15,000 कोटीचं निधी अजून शिल्लक आहे, ते पण आलेलं नाही आहे. तर मग आम जनतेने गरीब लोकांनी जावं कुठे. आता असे कितीतरी उदाहरण आहेत की ज्यांचं घरकुल मंजूर झालेले आहेत पण निधी अभावी आमचे 7 ते 10 लोक पावसाळ्यामध्ये भिंत कोसळून मरण पावलेले आहेत. तर हा प्रश्न कोण उचलणार, हा एक मोठा गरीब जनतेसमोर मोठा प्रश्न आहे. जी जनता आहे, इथली साकोली विधानसभा मतदारसंघाची जनता आहे, त्यांना आपला काय एक मेसेज आहे? जनतेला माझं सरळ असा मेसेज राहणार की जो तुमचा विकास करेल किंवा ज्याच्याकडे विकास करण्याची दूरदृष्टी असेल त्याच्या पाठीशी आपण भक्कमपणे मागं राहावं आणि त्यालाच आपण तुमचा एक नेता म्हणून समोर आणावं, अशी मी आजच्या इथे